नमस्कार. गोष्टीत ना एक वेगळीच जादू असते नाही का? ती मुलांना अगदी शांत बसवते, त्यांच्या कल्पनाशक्तीला पंख लावते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेळता खेळता त्यांच्यावर खूप चांगले संस्कार करते. आज आपण नेमकी हीच गोष्ट सांगण्याची कला शिकणार आहोत. एक असं साधन जे प्रत्येक शिक्षक आणि पालकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, मुलांची ती जी सततची पळापळ असते, ती ऊर्जा असते, तिला एका जागी बसवून त्यांचं लक्ष कसं वेधून घ्यायचं, हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो. पण याचं उत्तर अगदी सोपं आणि तितकंच प्रभावी आहे. आणि हेच आहे त्याचं उत्तर, गोष्ट. गोष्टीत एक अशी काहीतरी शक्ती आहे जी मुलांना अक्षरशः खिळवून ठेवते. त्यांचं जगच काही क्षणांसाठी पूर्णपणे बदलून जातं. गोष्ट म्हणजे केवळ मनोरंजन नाहीये. गोष्टींमुळे मुलांची इमॅजिनेशन पॉवर वाढते. त्यांच्या कानाभर नवीन नवीन शब्द पडतात आणि त्यांची शब्दसंपत्ती वाढत जाते. आणि सर्वात महत्त्वाचं काय असेल तर नकळतपणे त्यांच्या मनात चांगली मूल्य आणि संस्कार रुजवले जातात. चला तर मग ही मूल्य गोष्टींमधून कशी शिकवली जातात ह्याचं एक पहिलंच उदाहरण पाहूया. ही गोष्ट आहे चिकाटीची, जी आपल्याला एक असा धडा शिकवते जो आपण कधीच विसरू शकत नाही. तर गोष्ट आहे एका सुपरफास्ट सशाची आणि अगदी हळू चालणाऱ्या कासवाची. वरवर जरी ही शर्यत सोपी वाटली तरी ती आपल्याला चिकाटी आणि संयमाचं खरं महत्त्व शिकवते. म्हणजे हार न मानणं किती महत्त्वाचं आहे हे यातून अगदी सहज समजतं. तर होतं काय की शर्यत सुरू होताच ससा इतक्या वेगाने पळतो की विचारायची सोय नाही. तो खूप पुढे निघून जातो. मागे वळून पाहतो तर कासव कुठेच दिसत नाही. त्याला वाटतं, अरे वाह, कासव तर खूपच मागे आहे. आणि तो गर्वाने एका झाडाखाली मस्त ताणून देतो. पण दुसरीकडे आपलं कासव ते मात्र न थांबता हळूहळू पण सातत्याने एक एक पाऊल पुढे टाकत राहतं. आणि बघता बघता त्या झोपलेल्या सशाच्या पुढे निघून जातं. तर या गोष्टीतला सगळ्यात महत्त्वाचा धडा हा आहे की वेगवान पण अर्धवट प्रयत्नांपेक्षा हळू पण सातत्यपूर्ण प्रयत्न नेहमीच जिंकतात. म्हणून कधीही गर्व करू नये आणि हातात घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय थांबू नये. चिकाटी इतकंच महत्त्वाचं आणखी एक मूल्य म्हणजे दयाळूपणा. आपली पुढची गोष्ट याच मूल्यावर आधारित आहे आणि ती आपल्याला दयाळूपणाच्या अनपेक्षित शक्तीबद्दल शिकवते. ही कथा आहे जंगलाचा राजा, एका शक्तिशाली सिंहाची आणि एका अगदी लहानशा उंदराची. ह्या गोष्टीतून आपल्याला एकमेकांबद्दल आदर आणि मदतीचं महत्त्व कळतं. तर गोष्ट अशी आहे की जंगलाचा राजा, एक शक्तिशाली सिंह एका लहानशा उंदरावर दया दाखवून त्याला सोडून देतो. पण काही दिवसांनी तोच सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो. तो खूप गर्जना करतो पण सुटू शकत नाही. तेव्हा तोच छोटा उंदीर त्याच्या मदतीला धावून येतो आणि आपल्या तीक्ष्ण दातांनी ते जाळं कुरतडून सिंहाची सुटका करतो. आणि हेच या गोष्टीचं सार आहे. यातून अगदी स्पष्ट होतं की दयाळूपणाचं छोटंसं कृत्यसुद्धा कधीच वाया जात नाही. ते अनपेक्षितपणे आपल्या मदतीला कधीतरी नक्की परत येतं. बरं, चिकाटी आणि दयाळूपणानंतर आता वेळ आहे हुशारीची. चला, एक अशी गमतीशीर गोष्ट पाहूया जी आपल्याला प्रसंगावधान शिकवते. म्हणजे संकटाच्या वेळी डोकं शांत ठेवून त्यावर उपाय कसा शोधायचा हे आतून अगदी छान कळतं. ही गोष्ट आहे एका हुशार म्हातारीची, जी आपल्या चातुर्याने एका मोठ्या धोक्याला अगदी यशस्वीपणे सामोरी जाते. तर जंगलातून जाताना अचानक एक वाघ म्हातारी समोर येतो आणि गुरगुरत म्हणतो, म्हातारे, मी तुला खाणार. पण आपली म्हातारी अजिबात घाबरत नाही. ती हुशारीने वाघाला म्हणते, अरे थांब, मी आता किती सुकलेली आहे. मला माझ्या लेकीकडे जाऊ दे, तिथे मस्त खाऊन पिऊन जाडजूड होऊन येते, मग तू मला खा. वाघ थोडा विचार करतो आणि त्याला ते पटतं. आता खरी गंमत तर पुढेच आहे. परत येताना म्हातारी काय करते, एका मोठ्या भोपळ्यात लपून बसते. वाटेत तोच वाघ भोपळ्याला अडवतो आणि विचारतो, ए भोपळ्या, इथून एक म्हातारी जाताना पाहिलीस का? तेव्हा म्हातारी आतून एका वेगळ्याच आवाजात गाणं म्हणते, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि तो भोळा वाघ तिला जाऊ देतो. या गोष्टी खूपच छान आहेत नाही का? पण आपण त्या कशा सांगतो यावर त्यांचं खरं आयुष्य अवलंबून असतं. गोष्ट सांगण्याची कलाच तिला खऱ्या अर्थाने जिवंत करते. तर एक प्रभावी कथाकार बनण्यासाठी ही आहेत 4 सोपी सूत्र. तुमचा आवाज, तुमचे हावभाव, प्रश्न विचारण्याची पद्धत आणि गोष्टीचा शेवट, या 4 गोष्टी वापरून आपण मुलांना गोष्टीत पूर्णपणे रमवून टाकू शकतो. चला,
एक छोटीशी कृती करून पाहूया. सिंहाच्या गर्जनेचा आवाज कसा असेल? असा काहीसा. चला एक छोटीशी कृती करून पाहूया. सिंहाच्या गर्जनेचा आवाज कसा असेल? असा काहीसा. शक्तिशाली गर्जना. आता तुम्ही करून बघा. छान. आता त्या लहानशा उंदराचा आवाज. चू चू असा आवाज काढा. बघितलं? फक्त आवाजातील या छोट्याशा बदलामुळे गोष्ट कितीतरी जास्त जिवंत आणि रंजक वाटते. गोष्ट सांगताना एखाद्या महत्वाच्या क्षणी थांबा आणि मुलांना विचारा, तुम्हाला काय वाटतं? आता पुढे काय झालं असेल? असं केल्यानं ते फक्त ऐकत नाहीत, तर कथेचा एक भाग बनतात. त्यांची उत्सुकता वाढते आणि ते गोष्टीत आणखीन गुंतून जातात. आणि सगळ्यात शेवटी, पण सगळ्यात महत्वाचं, गोष्टीच्या शेवटी मुलांना नक्की विचारा की त्यांना गोष्टीतून काय शिकायला मिळालं. ही चर्चाच खूप महत्वाची आहे, कारण याच वेळी गोष्टीचं तात्पर्य आणि त्यातील मूल्य त्यांच्या मनात कायमची कोरली जातात. तर मग आज आपण जे काही शिकलो त्याचा वापर करून तुम्ही पहिली कोणती गोष्ट सांगणार आहात? तुमची गोष्ट सांगण्याची ही जादूची पेटी आता उघडायला पूर्णपणे तयार आहे.